हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण नाश्त्यासाठी छान अशी इडली बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी इडली आपली झालेली आहे. तर त्यासाठी मी एका पातेलीमध्ये 1 वाटी उडीद डाळ, त्यानंतर 3 वाट्या तांदूळ आहेत आणि त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे. तर हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं 6 तास 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे. तर ते प्रमाण अगदी योग्य आहे. 1 वाटी उडीद डाळ आणि 3 वाटी तांदूळ असं. तर तांदूळ आणि डाळ आपली छान अशी भिजलेली आहे. तर त्यानंतर आता मी ते वाटून घेते. तर अगदी थोडं पाणी घालून आपल्याला त्याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता आपण ते वाटून घेऊयात. तर बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट मी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि अगदी सरसरीत असं बॅटर बनवलेलं आहे. तर ते आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी अशाच प्रकारे सगळं पीठ वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ते मिक्स करून झाकण लावून ते पीठ फुगण्यासाठी ठेवणार आहोत. तर मी हे रात्रभर भिजत ठेवलं होतं पीठ. तर तुम्ही अगदी रात्री नाही जमलं तरी 5 ते 6 तास अजून त्याला भिजत ठेवायला हवं आहे, म्हणजे ते खूप छान असं फुगतं पीठ. तर आता आपण डबा झाकून रात्रभर ठेवून दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर अगदी डब्यातून बाहेर पीठ आलेलं होतं. इतकं छान असं ते बॅटर फुगलेलं आहे. न काही सोडा वगैरे काही एक त्याच्यामध्ये आपण यूज केलेला नाही, तरी पण खूप छान असं पीठ फुगलेलं आहे. तर ते छान असं मी एकदा एकजीव करून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्या पिठाच्या इडली बनवून घ्यायच्या आहेत. तर मी इडलीच्या साच्याला तेल लावून घेते आधी आणि तेल लावल्यानंतर आपल्याला त्यामध्ये इडलीचं बॅटर घालून घ्यायचं आहे. तर इडलीचं बॅटर आहे ते आपल्याला हाफ किंवा थोडा जास्त मोल्ड असा भरून घ्यायचा आहे. पूर्ण वरपर्यंत मोल्ड भरून घ्यायचा नाही आहे, कारण ते इडली जेव्हा शिजते तेव्हा ते अजून फुगून वर येते. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इडलीचा कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून. तर अशाच प्रकारे सगळ्या मोल्डमध्ये मी इडलीचं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि आपलं पाणी गरम झालेलं आहे. कुकरमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला साधारण 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. तर आता मी कुकरला झाकण लावून छान अशा इडली शिजवून घेते. तर बरोबर 10 मिनिटानंतर पाहिलं तर खूप छान अशा आपल्या इडली फुगलेल्या आहेत आणि शिजल्या पण आहेत. अगदी बोटाला काही लागत नाही इथपर्यंत छान शिजलेल्या आहेत. तर आता आपण ते काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता काढल्यानंतर की अगदी मऊ एकदम सॉफ्ट अशा आपल्या इडली रेडी झालेल्या आहेत. एकदम स्पंजी अशा झालेल्या आहेत, जाळीदार. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपलं हे नाश्त्यासाठीचा इडलीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला तेही नक्की करायला विसरू नका. तर आता मी केलेले आहे सोबत नंबर आणि पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. तर परत भेटूया असंच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.